यादी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे गटाची कधी यादी जाहीर होईल काय सांगाल? आता शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या 2-3 दिवसात यादी जाहीर होईल. त्याचा अर्थ ते जाहीर करणार, शेवटी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की येत्या 2 दिवसामध्ये पहिली यादी शिवसेनेची सुद्धा जाहीर होईल. काही सातत्याने तुम्हाला महायुतीत असून सातत्याने तुम्हाला विरोध करणारे राजन तेली यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि तुमच्या विरोधात शेड्यू ठोकलाय. कसं बघता, काय चित्र आहे निवडणुकीत? त्यांनी तिसऱ्या वेळेला हॅट्रिक करण्यासाठी शेड्यू ठोकलेला आहे. 2 वेळा पराभूत झालेले आहेत. तिसऱ्या वेळेला सुद्धा सावंतवाडीची जनता पुन्हा एकदा त्यांना पराभूत करेल आणि त्यांच्या मूळ कणकवली या गावी पाठवून देईल याची मला खात्री आहे. कारण मुळात जी अनिष्ट प्रवृत्ती असते ती कधीही सावंतवाडीमध्ये रुजलेली नाही. हा सावंतवाडीचा इतिहास आहे. सावंतवाडी संस्थानला इतिहास आहे. तो याला पाटेकरची भूमी असं संबोधलं जातं, कारण इथली कुलदेवता पाटेकर आहे आणि पाटेकराच्या भूमीमध्ये वाईट विचार कधीही रुजत नाही. हे सावंतवाडीचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते राजकारण करतात, नेहमी केसरकर करत राहायचं. मी त्यांचं काय केलेलं आहे? मी माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं करतो, इथली प्रगती करतो. त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी स्वतः काय केलं, आमच्या वेंगुर्ल्याच्या अध्यक्षांनी त्यांना आव्हान दिलं होतं की एक काम तुम्ही केलेलं दाखवा. उगाच मी केलेली कामं आपण केली. आमच्याकडे प्रत्येक आमदारांना मंत्र्यांना कोटा दिलेला असतो आणि त्या कोट्यामध्ये समजा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल तर 50 किलोमीटरचा तो कोटा असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर नाविन्यपूर्ण कामं असतात, त्याला वेगळा कोटा हा मंत्री महोदयांना दिलेला असतो. त्याच्यामधून मी कामं सुचवतो. वेगवेगळ्या पद्धतीची एक कामाची रचना ठरलेली आहे. तुम्हाला उदाहरण देतो, मठ गाव आहे. मठ गावामध्ये पूर्वी हायवे हा मठ गावातून जात होता, नंतर तो मठ गावाच्या बाहेरून हायवे गेला. त्याच्यामधला पूल कमकुवत झाला होता म्हणून बौलेकर वाडीतली मुलं मला आली आणि भेटली. कुठल्याही परिस्थितीमध्ये एवढी मोठी रक्कम त्या पुलाला मिळूच शकत नव्हती, कारण तो हायवे रद्द झालेला होता. तो मी पूल नाबार्डमध्ये घालून घेतला. जवळजवळ 3-4 वर्ष झाली आणि मी मंजूर करून गेल्यानंतर ह्या गृहस्थांनी तिथे जाऊन नारळ फोडला चक्क. म्हणजे त्याला माहिती नाही की ह्या पुलाची काय परिस्थिती आहे, कशामुळे पूल होऊ शकत नव्हता, मी कसा तो घालून घेतला. मला लोकांबद्दल आत्मीयता, मी असं एका पुलाचं तुम्हाला उदाहरण दिलं. असं प्रत्येक ठिकाणची पुलं झाली आहेत, प्रत्येक ठिकाणी रस्ते झालेले आहेत, सगळे घाट फोडले गेलेले आहेत, घाटांवरून जाणारे रस्ते आहेत. वेंगुर्ल्याला कॅन्डी डिस्पेन्सरी होती, तिथं आज सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे. दोडामार्गला जुनं हॉस्पिटल होतं, तिथं नवीन हॉस्पिटलचं काम सुरू होतं आहे. आणि सावंतवाडीला पहिल्यांदा एवढ्या छोट्या हॉस्पिटलमध्ये कधी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्हतं, ते मी पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडून मंजूर करून घेतलं की जेणेकरून आपल्या लोकांना गोव्याला जायला लागतं का म्हणे. आज त्याच्या शेवटची सही आज व्हायची आहे आणि ह्या केवळ सहीसाठी हॉस्पिटल नाही तर त्याचे सगळे पैसे मंजूर आहेत, त्याची एजन्सी फायनल केलेली आहे, त्याचं मी भूमिपूजन केलेलं आहे. पण ती सही झाल्यानंतर ती कोर्ट केस मागे येणार आणि त्याच्यानंतर तिथं होणार. तिथंच का झालं पाहिजे तर ते लोकांच्या सोयीचं आहे. लोकांच्या सोयीचं आहे, कारण लोकांना 2-2 ठिकाणी जाणं हे लोकांना परवडत नाही. एका वेळेला रिक्षाला 50-100 रुपये खर्च करणं लोकांना परवडत नाही. मोफत असतं, परंतु जायला जर शहराच्या बाहेर गेले तर त्यांना किंवा जायला 50 रुपये, यायला 50 रुपये रिक्षाला द्यायला लागणार. हे सगळं लक्षात घेऊन हे शेवटचं काम आहे की मी जे अनाऊन्समेंट केल्या त्या मी सगळ्याची पूर्तता केलेली आहे. कबुलातदार गावकर प्रश्नाचा GR काढून घेतला, त्याच्या वाटपाला सुरुवात केली, त्याच्या जमिनीच्या मोजणीला सुरुवात केली. त्यांना कमिट्या पाहिजे होत्या, कमिट्या करून दिल्या. मी ज्यावेळेला अगदी आमदार नुकताच झालेलो होतो त्यावेळेला तिलारीमध्ये केवढी तीव्र आंदोलनं चालू होती, त्यांना वन टाईम सेटलमेंट करून दिलं. ही माझी स्वतःची आयडिया होती. त्यानंतर तिलारीमध्ये टुरिझम सुरू करणार असं मी डिक्लेअर केलेलं होतं, त्याचं टेंडर निघालेलं आहे. मी नुसतं तोंडी बोलत नाही, ते प्रत्यक्ष करून दाखवतो. दुसरं काम आहे, त्या दुसऱ्या कामासाठी MTDCला पैसे देऊन आता जवळजवळ 4 वर्ष झाले. त्यांचा प्रकल्प रखडला होता, त्यांच्याकडून पैसे काढून घेतले, त्याचं सेपरेट टेंडर काढून ते त्या ठिकाणी आपल्या PWDला दिलेलं आहे. असंख्य कामं मी सांगू शकणार, हजारो कामं, कोट्यवधी रुपयाची कामं. हे गृहस्थ काही करत नसतील तर त्यांनी मला का दोष देत बसावं? त्यांना जायचं आहे शिवसेनेमध्ये, त्यांना आमदार बनायचं. 2 वेळा आमदारकीला पडले. ह्यांचं एक रेकॉर्ड असं आहे की आदल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीचा फॉर्म भरला, AB फॉर्म घेतला, दुसऱ्या दिवशी तो AB फॉर्म कॅन्सल केला आणि BJPचा फॉर्म भरला. अशा तऱ्हेने ते करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते नवीन नाही. आम्ही लोक सातत्याने काम करत असतो आणि त्यांनी ते पराभूत झाले. ह्याच्याबद्दल माझा रागराग का करावा हा मुळात प्रश्न आहे. त्यांचे जर पराभवाचा त्यांचा इतिहास आहे. राणेसाहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. ताबडतोब जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हरणं ही महाराष्ट्राच्या इतिहासामधली अत्यंत रेअर गोष्ट असते. ते रेकॉर्ड त्यांनी करून दाखवलेलं होतं.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ते जिल्हा परिषदेची इलेक्शन हरले आणि ह्याच्यामधून काय घडले हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या कळसुलीमध्ये ते इलेक्शन हरले आणि ज्या बाळा आमचे भिसेंनी त्यांचा पराभव केला त्यांच्या भावाचा अत्यंत निघृणपणे खून हा कळसुली मतदारसंघामध्ये झाला. त्यांच्या डोक्यावर चिरा टाकून अक्षरशः त्यांच्या डोक्याचं चेंदामेंदा करण्यात आला आणि त्या केसमध्ये राजन तेलींचं नाव होतं. अनेक महिने ते जेलमध्ये होते. पुराव्याअभावी ते सुटले असतील त्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही, पण तिथं पराभूत करायला त्यांना मी गेलो होतो का? जिल्हा बँकेचं अध्यक्ष राणेसाहेबांनी केलं, त्यापुढे जिल्हा बँकेचे इलेक्शन हरले. आता ते हरतात याचा दोष माझ्यावर का आणायचा? मी त्यांना कधी हरवायला गेलो नाही. तिथल्या सक्षम कार्यकर्त्यांनी त्यांना हरवलं, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या विरुद्ध उभे राहिले म्हणून मी त्यांना हरवलं. माझ्या विरुद्ध उभे राहिले नसते तर मी त्यांना हरवलं नसतं. उघड आहे. ज्याला ते अडचणीमध्ये होते त्यांना मी मदत केलेली आहे. त्यांना फिरायची हिंमत नव्हती जिल्ह्यामध्ये. अशा वेळेला मी पालकमंत्री असताना ते निदान फिरू तरी शकले जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे माझ्या परीने ज्याच्या जे करता येईल ते मी करत असतो. त्यांच्या हरण्यामागे माझा काहीही संबंध नाही. त्यांना ते देवाने दिलेलं एक वरदान आहे की ते आपणच नको असलेल्या जागी जातात. आता सावंतवाडीच्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको, मुद्दाम जाऊन त्यांच्यावर लादायचा. याच्यामध्ये कुठलं हे आलं आहे? तुम्ही जाऊन तुमच्या कणकोलीमध्ये उभं राहा, तुमचं मूळ गाव कुडाळमध्ये आहे तर कुडाळमध्ये उभे राहा. ते करत नाहीत. सावंतवाडी मतदारसंघ का पाहिजे? तर सावंतवाडी मतदारसंघ हा सर्वात वैभवशाली मतदारसंघ आहे. तो गोव्याच्या जवळ असलेला मतदारसंघ आहे. इथं जमिनींना सोन्याचा भाव आहे कारण गोव्याच्या जवळ आहे. आणि ह्याच्या सगळ्यावर लक्ष ठेवून जर कोणी हे प्रयत्न करत असतील तर मी माझ्या शेतकऱ्यांचं अहीच व्हायला देणार नाही. इथल्या नागरिकांचं हित जपणं हे माझं काम आहे. तिलारीला कोणी बाउन्सर पाठवले हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्याचा पुनरुच्चार मला करायचा नाही आहे. उद्या साधा स्टॉल असेल तर त्यालासुद्धा आपण स्टॉल जाग्यावर राहायला जर पैसे द्यायला लागले अशी परिस्थिती जर सावंतवाडीमध्ये निर्माण झाली तर मी राजकारणामध्ये असून काय उपयोग नाही. मी आजपर्यंत सावंतवाडीचं पावित्र्य जपलेलं आहे आणि ते पावित्र्य जपण्यासाठी देवानी मला ती शक्ती दिली. आमचे जे वाडवडिलांनी आम्हाला ती शक्ती दिली. त्यांनी कायम लोकांसाठी ते काहीतरी करत राहिले आणि त्यांनी जे पुण्य कमावलं त्याच्यावर मी आज उभा आहे. आमच्या राजघराण्याची पुण्याई आहे की सावंतवाडीमध्ये कधी वाईट विचार रुजला नाही कारण राजघराण्याने ते करून दाखवलेलं आहे. स्वतः शिवरामराजे भोसलेंनी ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या राजवाड्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी हॉस्टेल काढून त्यांना शिकवलेलं आहे. ही सावंतवाडीची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही जपतो आणि म्हणून आमचा मतदारसंघ वेगळा आहे. या मतदारसंघामध्ये कंटिन्युअस 2पेक्षा जास्त वेळेला कोण निवडून आलेलं नव्हतं ते सुद्धा भाग्य मला या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं. आता मी एवढे प्रकल्प मंजूर करून आणलेले आहेत की हे प्रकल्प शेवटी मार्गी लागले पाहिजे तर मलाच तिथं आमदार म्हणून राहिलं पाहिजे, मंत्री म्हणून राहिलं पाहिजे, आमदार म्हणून राहिलं पाहिजे. आणि मी सुद्धा आमच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे की ह्याच्यानंतर मी जबाबदारी फक्त कोकणाची घेणार कारण एवढं मोठं शिक्षण खातं मी जाग्यावर आणून दाखवलं. एवढा मोठा मराठी विभाग होता त्याला वैभव प्राप्त करून दिलेला आहे. माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी चोखपणे पार पाडतो. परंतु जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना मला साधं भेटतासुद्धा येत नाही. एवढ्या माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असतात. मी मुंबईचा पालकमंत्री आहे. आजसुद्धा मला पोलीस दलाचा कार्यक्रम होता. राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मला तिथं हजर राहणं माझं कर्तव्य होतं. परंतु आज इथं दुसरी महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मला नाईलाज असं यायला लागलं. नाहीतर मी आजसुद्धा मुंबईत अडकून राहिलो असतो. शेवटी माझ्यावर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या ज्या पडतात. आपल्या मतदारसंघाचा मंत्री हा आपल्या राजधानीच्या शहराचा पालकमंत्री आहे याचा अभिमान प्रत्येक कोकणवासियांना असतो. मी मुंबईसाठी काय काय केलं हे प्रत्येकाने वाचून बघितलं पाहिजे. त्याचं एक मोठं पुस्तक तयार झालेलं आहे की मुंबईसाठी काय काय केलं. मुंबईवर एवढी वर्ष झाली, मुंबई वैभवशाली शहर आहे, एवढे पालकमंत्री होऊन गेले, त्यांना हे प्रश्न का दिसले नाही? मी ते प्रश्न का सोडवू शकलो? कारण गोरगरिबांची काळजी घेणं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे मला माझ्या सावंतवाडी मतदारसंघातल्या लोकांनी शिकवलेलं आहे. ही आमच्या सावंतवाडी मतदारसंघाची परंपरा आहे. त्याला सावंतवाडी संस्थांचा इतिहास आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे आमचे जे राजे होते पंचमखेमराज महाराज, त्यांना रामराजा ही पदवी स्वतः महात्मा गांधींनी दिलेली होती. आपण म्हणतो त्यांना राष्ट्रपिता. राष्ट्रपत्यांनी ज्यांना आणि रामराज्य म्हटलेलं होतं, सावंतवाडी संस्थानला रामराज्य म्हटलेलं होतं. ती परंपरा आम्ही कायम ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे कोणाशी लढाई करतो हे महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीने. त्यांनी स्वतःला सुधारावं, त्याच्यानंतर लोक त्यांचा विचार करतील. अन्यथा लोक पाठीमागून तुमच्याबद्दल काय बोलतात त्याचा तुम्ही विचार करा. मी तुमच्याबद्दल कधी अपशब्द काढलेला नाही आहे आणि पुढे अपशब्द काढणार नाही. माझं नाव घेण्याचं सोडून आपण काय केलं हे बघितलं पाहिजे. मी केलेल्या कामाचे नारळ फोडले म्हणून ती कामं तुमची होत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये जेवढी विकास कामं झाली आहेत
माझ्या मतदारसंघामध्ये जेवढं महिलांच्या योजना राबवल्या गेल्या आहेत क्वचित एखाद्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या राबवल्या गेल्या एवढ्या मी महिलांसाठी योजना राबवल्या, एवढ्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या, एवढ्या आपल्या फलोद्यानाच्या योजना राबवलेल्या आहेत, म्हणजे बागायतदारांसाठी योजना राबवल्या, तेवढ्याच योजना मच्छीमारांसाठी राबवलेल्या आहेत, महिलांसाठी राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे युवकांसाठी राबवलेल्या आहेत. आज युवक जे आमचे जर्मनीला जाणार 20,000 रुपये पगार ज्याला इथं असतो त्याला 3-3 लाख रुपये महिन्याला पगार मिळणार आहे. कोण हे का करून दाखवू शकलं नाही? मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी तो करार केला आणि आज मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. आज इथलीच नाही तर महाराष्ट्रातली मुलं ज्यावेळेला एवढ्या मोठ्या पगारावर काम करायला लागतील तो दिवस भाग्याचा आहे. शेवटी त्यांच्या घरामध्ये आनंद आला पाहिजे आणि तो माझा आनंद आहे. आणि म्हणून मला ना राजन तेलींशी चर्चा करायची आहे, मला ना त्यांच्याशी स्पर्धा करायची आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करावं, मी माझ्या पद्धतीने काम करतो आणि माझ्या मतदारसंघातली लोकं खुश आहेत. तुम्ही कोकण ह्याचे मंडळाचे अध्यक्ष होता, पाटबंधारे मंडळाचा. तुमच्या काळामध्ये शिरशिंगे बंद पडला कारण त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्याची चौकशी चालू होती. मी त्याच्यामागे गेली 1.5 वर्ष लागलो. 100 कोटी रुपये फक्त मंजूर होते, आज ते 600 कोटी रुपये मंजूर करून घेतले. कारण तिथं उद्या जर ते धरण झालं तर शिरशिंगे हे पर्यटन क्षेत्र होणार आहे. त्या ठिकाणची 8 गावं ही सुजलाम सुफलाम होणार आहेत. तिथं त्याच्या शेजारी पारपुली आहे, तिथं फुलपाखराचं गाव केलेलं आहे. आंबोलीच्या ठिकाणच्या धबधब्यांचा विकास केलेला आहे. त्या ठिकाणी जंगल सफारी सुरू केलेला आहे. म्हणजे 1 ना 2 वेंगुर्ल्याला पाणबुडी मंजूर केली, त्याला 50 कोटी ह्या वर्षी शासनाने दिले, 50 कोटी केंद्र शासन देत आहे. तो प्रकल्प मार्गी लागलेला आहे. शेवटी मी पाठीमागे लागल्याशिवाय प्रकल्प मार्गी लागत नाही. फिशिंग विलेज भारतामध्ये कुठेही फिशिंग विलेज नाही, ते फिशिंग विलेज मी वेंगुर्ल्याला सुरू करायचं टेंडर काढले. तुम्ही टेंडर वाचलं असेल. वर्क ऑर्डर सुद्धा दिली आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं आहे. मी एकाही भूमिपूजनाला स्वतः जात नाही. तुमच्यासारख्या लोकांनी वाढले तर आमच्या युतीतले आमचे सहकारी आहे असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आता तुम्ही सांगायला गेलं तर आता तुम्हाला हे बोलता येणार नाही. आता तुम्ही युतीचा भाग नाही, तुम्ही उभाटामध्ये आहे. तुम्ही तिथं लोकशाही आघाडी आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही काय ते बोलावं. आमची कामं आहे, आम्ही दिलेल्या स्कीम आहे, आमची लाडकी बहीण योजना आहे, आमची अन्नपूर्णा योजना आहे, मुलांना रोजगार देणारी आमची योजना आहे. सगळ्या योजना या आमच्या सरकारचं आहे आणि आमच्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज सांगत नाही की मी उभा राहणार आहे म्हणून. मला ज्या दिवशी तिकीट मिळेल त्या दिवशी मी उभा राहीन. मला तिकीट नाही मिळालं मी उभा नाही राहणार. मी ज्याला तिकीट मिळालं त्याचा प्रचार करणार. एवढा मी मोकळ्या मनाचा कार्यकर्ता आहे. मला स्वतःचा स्वार्थ नाही. माझं जे काय महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याची संपत्ती सातत्याने कमी होते आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला आम्ही एवढं मोठं, तुम्हाला माहिती आहे 3 पिढ्यांचा इतिहास आहे, 3 पिढ्यांची हा वारसा आहे, हा सोडून मी ज्यावेळेला हे सामाजिक कार्य करतो त्याला अशी लोक ज्यावेळेला टीका करतात त्याला वाईट वाटतं. आम्ही काय त्यांच्यावर टीका करायला जात नाही, आम्ही तोंडातून कधी त्यांची नावं घेत नाही. तुम्ही कशासाठी आमची नावं सातत्याने घेता आणि मग इतर लोकांना संधी मिळते, कोणी काही बोलायला लागतो. तर ही पापं फेडता येणार नाही. हे पाप आहे, तुम्ही जे करता ते पाप आहे. मी तुमचं काही वाईट केलेलं नाही. कधी वरिष्ठांना जाऊन विचारा तुम्हाला कुठलं पद देऊ नका असं मी कधीही सांगितलेलं नाही आहे. आणि तुम्हाला पद नाही मिळालं तर माझ्या नावाने खडे कशाला फोडता? जाऊन विचारा ना वरिष्ठांना. मी म्हणतो उलटं यांना पदं द्या, जे असंतुष्ट आहेत त्यांना संतुष्ट करा. माझा जी काय जबाबदारी मिळते, मी मध्यंतरीच्या काळामध्ये मंत्री नव्हतो म्हणून मी काय हे केलं का, आकाट तांडव केलं का? मी माझं काम करत राहिलो आणि बघा काम केल्याशिवाय आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला यश मिळत नाही. आणि तुम्ही कुठलाही स्वार्थ ठेवून जर काम मिळालं तर त्याच्यामध्ये यश मिळत नाही. लोकांसाठी म्हणून काम केलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. पुढचा येणारे 5 वर्ष आता तिथं जाऊन हे करतात. आडाळीला उद्योग नाही, 84 लोकांनी बुक केलेले आहेत कारखाने. तर 84 लोकांनी बुक केल्यानंतर काय कारखाना जादूने उभा राहत नाही. तिथे त्याची बिल्डिंग उभी राहायला लागेल, त्याला पाणी द्यायला लागेल, त्याला वीज द्यायला लागेल. सगळी प्रक्रिया चालू आहे ना तिथं. नाही आहे उगाच काय ते जाऊन. मी त्या दिवशी एक मीटिंग घेतली मुंबईला. जवळजवळ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले 20 मोठे उद्योगपती त्या ठिकाणी उपस्थित होते. भारतामधल्या 2ऱ्या क्रमांकाचे जे उद्योग आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सगळे इथं यायला तयार आहेत, परंतु तिथे लेवलिंग केलं पाहिजे. मी सांगितलं तिथं लेवलिंग करून घ्या. लोक आली बघायला की त्यांना चांगलं दिसलं पाहिजे समोर, असं करून घ्या. मी सातत्याने करत असतो हे सगळं. आणि मग उगाच आले नाही उद्योग आले नाही म्हणून उगाच ओरड मारत राहायचं. उद्या एवढे उद्योग येणार आहेत की तिथं जागा शिल्लक राहणार नाही. एका उद्योगाची तर आम्हाला पायाभरणी करायची होती याच्यापूर्वी, परंतु ते होऊ शकलं नाही कारण मला वेळ नव्हता. नाहीतर त्यांचासुद्धा 250-300 कोटीचा उद्योग आहे. बांद्याला बघा, वाफुलीला एवढ्याशा जागेमध्ये जवळजवळ आता जे नवीन उद्योग आणले ना सगळे म्हणून 640 मुलं तिथं काम करायला लागणार. कोणी आणलेले उद्योग?
काल जो बंद पडला इथला सावंतवाडीतला त्याच्यामध्ये सुद्धा 200 मुलं काम करत होती ना, 200 की 100 मला माहिती नाही, परंतु 150-200 मुलं काम करत होती. दुर्दैवाने बंद पडला, त्यांना नाही चालवता आला, तरी पण त्या मुलांची जबाबदारी मी घेतली. तुम्हाला पगार मिळेल याची जबाबदारी मी घेतली. का घेतली? आपली मुलं आहेत, त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि एखाद्या असं करायला लागला की मग हे का बंद पडतं ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि म्हणून एखादा उद्योग चुकलेला असला तर सगळे उद्योग वाईट नसतात. उद्योग आले पाहिजेत, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि पर्यटनासाठी एवढं केलं आहे, 150 नुसत्या कुटुंबांना स्वतःचे हॉटेल्स करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. 150 हॉटेल्स म्हणजे 4 रूम म्हटलं तरी 600 रूम्स झाल्या, म्हणजे 6 5 स्टार हॉटेल उभी राहिल्यासारखे आहेत एका मतदारसंघामध्ये. एवढं काम कोणी केलेलं तुम्ही मला दाखवा, अशी स्कीम कोणी उभारलेली आहे दाखवा. आता महिलांना आम्ही हाऊसबोट चालवायला देणार आहोत. कुठे भारतामध्ये होतं? रत्नागिरीच्या महिलांना ऑलरेडी चालवायला दिल्या आणि आता सिंधुदुर्गातल्या महिलांना हाऊसबोट चालवायला देणार. एका हाऊसबोटची किंमत 1-1 कोटी रुपये असते. कोणी हे काम केलेलं दाखवा आजपर्यंत तुम्ही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की मी एवढ्या तळमळीने बोलतो, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. कोणाशी मला देणं घेणं, राजकीय शत्रू म्हणून कोणाशी मला वाकडं नाही. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी स्वतः बोलावं स्वतःच्या मनामध्ये, आणि आपण जनतेसाठी काय करणार ते सांगावं. आज प्रत्येक ठिकाणची आरोग्य केंद्र ही सुधारलेली आहेत. प्रत्येक गावातल्या आरोग्य केंद्राची सुद्धा सुधारण्याची स्कीम पहिल्यांदा मी केंद्राची या ठिकाणी आणली. या जिल्ह्याला फक्त 2.5 कोटी रुपये मिळत होते वर्षाला महिलांच्या उद्योगांसाठी. आज दर वर्षाला 25 कोटी रुपये मिळतात. ही स्कीम मी केंद्राकडून मंजूर करून आणली. सातत्याने काम करायला मी असं तासनतास बोलू शकतो वेगवेगळ्या स्कीमबद्दल, पण ह्यांना काय नुसतंच बोलायचं, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं. मी वाईट काय काम केलेलं आहे दाखवा, काही टीका करायची. मी ज्या वेळेला निघून गेलो, नवीन ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये झालं त्यावेळेला सुद्धा मी उद्धव साहेबांना भेटून गेलेलो आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही शिंदेसाहेबांना परत बोलवा, एकत्र बसूया आणि हा विषय मोठा. त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही स्वतः त्यांच्यावर निघून जा. मग तुम्हाला आमच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे? त्यांनीच सांगितलं ना, ते पक्षाचे प्रमुख होते, तुम्ही निघून जा. आमदार निघून गेले, आमदार तर समजूत काढायला आले होते ना. मग हे तुम्हाला माहिती नसतं, कारण आम्ही वरच्याच सर्कलमध्ये असतो, आम्हाला माहिती असतं की काय चाललेलं आहे ते. म्हणून आम्ही नेहमी सगळ्यांशी चांगलं वागतो. कधीही मी सांगितलेलं होतं की कुठल्या मला जर बाहेर पडायचं असेल मी सांगेन आणि बाहेर पडेन. भेटायला मी स्वतःहून गेलो ना. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही मनापासून काम करतो, महाराष्ट्राच्या स्तरावर काम करतो. शिक्षणामध्ये तेवढेच बदल घडवून आणले. मराठी भाषेमध्ये तुम्ही एक नुसती मराठी भाषा म्हटलं तर बघा, मराठी भाषा भवनामध्ये मराठीची सगळी जी मंडळं होती यांना नवी मुंबईमध्ये टाकणार होते. मी सगळं रद्द केलं. मोठं एकदम त्याच्यात तिप्पट साईजचं मी मराठी भाषा भवन बांधलं. सगळी मराठी भाषेची हे या ठिकाणी आणली. आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन सुरू केलं. आज 60 देशामधली लोक दरवर्षी मुंबईला येतात. मराठी भाषेचा जागर हा महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथं मराठी लोक आहेत सगळीकडे मराठीचा गजर सुरू झाला. साहित्य परिषदेचं 50 लाखावरून 2 कोटी रुपये अनुदान केलं. प्रत्येक मराठी बृहन महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेरचा, तिथं सगळीकडे वेगवेगळी संमेलनं सुरू केली. कविताचं पुस्तक 1 गाव होतं, आता 6 गावं केली. आता प्रत्येक गावामध्ये पुस्तकांचं गाव असणार आहे. महाराष्ट्रातलं पहिलं कविताचं गाव मंगेश पांडगावकर साहेबांच्या जन्मगावी सुरू केलं. आज साहित्यिकांना राहायची सोय नव्हती मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये आम्ही थेट त्यांच्यासाठी उत्कृष्ट निवासाच्या सुविधा करतो. मराठीचं भाषेचं धोरण 16 वर्ष होऊ शकलेलं नव्हतं, ते मराठी भाषेचं धोरण जाहीर केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मागे सातत्याने राहून केंद्रामध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेवटी पंतप्रधान महोदयांनी आम्हाला अभिजात दर्जा दिला. असंख्य कामं. आज मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हवरची सगळ्यात चांगली बिल्डिंग असणार आहे. जर्मनीमध्ये मुलं पाठवायला सुरुवात केली. त्यांना उत्कृष्ट असा 80 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर बांधतोय. ज्या नाना जयशंकर शेठनी रेल्वेची सुरुवात केली त्यांचं स्मारक मुंबईला आम्ही थाटामाटामध्ये उभं करतोय. कोकणचे सुपुत्र भागोजी शेठ कीर ज्यांनी मरीन ड्राईव्ह बांधलं, ज्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियम बांधला, ज्यांनी बॉम्बे सेंट्रल बांधलं, त्यांचं उत्कृष्ट असं स्मारक हे मुंबईला दादरला उभं करतोय. ज्यांनी आजची दादरला जिथं मेयर हाऊस आहे, स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी आहे, सगळ्या जागा भागोजी शेठ कीरने दिलेल्या आहे. आणि त्याच्यामुळे पतित पावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी रत्नागिरीला उभं केलं. त्यांचं स्मारक आपण करतोय. केवढी मोठी कोकणवासियांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. आज तुम्ही बघितलं तर आमच्याकडे सगळ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात भंडारी समाज आहेत, ज्याला भंडारी समाजामध्ये सगळ्यात चांगले आपले नेते म्हणून आज भागोजी शेठ कीरना ओळखलं जातं. आमचं सुद्धा कर्तव्य आहे
या लोकांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्या समाजाने मला प्रेम दिलेलं आहे. मग त्यांचं जर स्मारक मी केलं तर त्याच्यामध्ये काय उपकार नाही केले, मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. आज महालक्ष्मीचा कॉरिडॉर आम्ही तयार करतोय मुंबईला, 65 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतोय. मुंबादेवीचा कॉरिडॉर तयार करतोय, 200 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केले. सिद्धिविनायकचा कॉरिडॉर तयार करतोय, त्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत. सगळ्या पोलिसांच्या कॉलनीज दुरुस्त केलेल्या आहेत. आणि असंख्य कामं मी असं तासन तास तुम्हाला सांगू शकतो प्रत्येक भागासाठी काय केलं. कोल्हापूरचा पालकमंत्री झालो, महालक्ष्मीच्या तिथं सुविधा नव्हत्या पर्यटकांसाठी, तिथं पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या. रंकाळा तलाव अतिशय सुंदर केला. फुटबॉलच्या ग्राउंडच्या तिथं फुटबॉल स्ट्रीट निर्माण केला. तिथं शाही दसरा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं शाही दसऱ्याचा कार्यक्रम हा स्टेटच्या वतीने साजरा करायला सुरुवात केला. तिथलं शाही घराणं आहे, केवढं मोठं घराणं आहे, शाहू महाराजांची परंपरा आहे. तर ती सगळी परंपरा पुन्हा एकदा जागृत केली. आम्ही कामं करत असताना आम्ही कामं करत राहायचं आणि कोणीतरी आमच्याबद्दल बोलत राहायचं हे चुकीचं आहे. मी सर्वसामान्य मनुष्य असेन, परंतु तळमळीने काम करणारे कोकणी मनुष्य आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे की आम्ही कोकणातले आहोत. आम्ही कोणाकडे मदत मागायला जात नाही आणि जे काय आम्हाला काम दिलेलं आम्ही अत्यंत चोखपणे करतो. कोकणी मनुष्य कसा असतो, आपले टॅक्स वेळेवर भरतो, तो कुठली कर्ज काढत नाही, तो सगळ्या नियमांचं पालन करतो. हे आम्हाला या भूमीने दिलेलं वरदान आहे. आणि त्याच्यामुळे मराठी माणसांसाठी आज तुम्हाला जर जिमखान्यामध्ये मेंबरशिप घ्यायची असेल मुंबईच्या, 50 लाख रुपये भरायला लागतात, कुठे 25 लाख भरायला लागतात, कुठे 1-2 कोटी रुपये भरायला लागतात. तिथं पहिल्यांदा मराठी माणसासाठी जिमखाना करून देणारा पहिला मंत्री मी आहे मुंबईतला. आज मी त्याच्यासाठी जागा ही कलेक्टरकडून मंजूर करून शासनाकडे पाठवलेली आहे. मध्ये आचारसंहिता लागली म्हणून, नाही तर तो जिमखानासुद्धा कार्यरत झाला असता. हे सगळं आम्ही करतो ना लोकांसाठी. आम्ही काय तुमच्यासारखे लहान लहान गोष्टी करत बसत नाही. आज सगळीकडे रस्ते मंजूर केलेले आहेत. 2 वर्ष कॉन्ट्रॅक्टरने आमचे रस्ते रखडवलेले होते त्यांच्या स्वार्थासाठी. त्याच्यावर मात करत आम्ही शेवटी सगळं मंजूर करून आणलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काम करणारे काम करत राहणार, टीका करणारे टीका करत राहणार. पण टीका करून विकास होत नाही. आम्ही टीकाकाराकडे सुद्धा चांगलं बघतो की आमचं काहीतरी चुकलं तर टीकाकारांनी आम्हाला दाखवावं. परंतु सातत्याने कामं करत राहणं हा स्थायीभाव कोकणी माणसाचा आहे आणि तो स्थायीभाव घेऊन मला काम करायचं आहे. आणि मी अनेक वेळेला दुसऱ्यांवर टाकून बघितलं तर जेणो काम तेणो थाय, बेजा करो गोता खाय, असं एक गुजरातीमध्ये म्हण आहे. तसं आपलं काम आपणच करायला लागतं. दुसऱ्यावर विसंबून राहिलो, कामं सगळी मागे राहतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट मी स्वतः केली, स्वतः प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला. म्हणून एवढे प्रकल्प मी मंजूर करून आणू शकलो आणि ते सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी आणले. एकच राहिलेला आहे जो ह्याच्या संदर्भातला आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्याचं टेंडर झालेलं आहे, एजन्सी ठरलेली आहे. फक्त आज कदाचित सही झाली तर ताबडतोब ते अडथळा सुद्धा दूर होईल आणि मल्टी स्पेशालिटीचं कामसुद्धा सुरू होऊ शकेल. काही अगदी थोडक्यात सांगा, राजन तेलींनी प्रवेश केल्यानंतर आता तुम्ही म्हटलं की अनेक पदं नारायण राणेंनी त्यांना दिली, मात्र त्यांनी राणेंच्या घराणेशाहीवर सुद्धा आरोप केला आहे किंवा अशा पद्धतीचा राणेंवर आरोप केला आहे. थोडक्यात सांगा कशा पद्धतीने. मला बघा, एक तर राजन तेली हा एवढा मोठा विषय नाही की ज्या मनुष्याला स्वतःची काही किंमत नाही. आपण सारखं सारखं लिहून त्याला का मोठं करता. त्यांनी लिहिलं म्हणून त्याला, तो काय कधी निवडून आलेला मनुष्य आहे का. 2 वेळा MLC झाला, राणेसाहेबांनी केलं, MLC झाला. स्वतः एकदा तरी निवडून आलेला आहे का स्वतःच्या ह्याच्यावर हिमतीवर. मग कशासाठी तुम्ही सातत्याने माझ्याविरुद्ध, एखाद्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहिलं. मी महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री आहे, मराठी भाषेचा मंत्री आहे, पूर्वी गृहराज्यमंत्री होतो, ह्याच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री होतो, महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो. आज जरी मी अर्थमंत्री नसतो तरी महाराष्ट्राचं बजेट 8 वेळा मी मांडलेलं आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये. मग 8 वेळा जो मनुष्य विधिमंडळामध्ये बजेट मांडतो तो मनुष्य लोकांच्या नजरेमध्ये असतो. लोक त्याच्याबद्दल काहीतरी अपेक्षा ठेवून असतात. मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहिलं की त्याला प्रसिद्धी मिळते. ती प्रसिद्धी त्यांनी अवश्य घ्यावी. परंतु तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी प्रश्न मला विचारावा, एवढे राजन तेली कोण आहेत असं मी स्वतः समजत नाही. माझ्या विरुद्ध उभं राहू शकले हे त्यांचं नशीब आहे. माझ्यामुळे आणि माझ्या विरुद्ध उभं राहिल्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते, त्यांनी घ्यावी. ह्याच्या पलीकडे त्यांची काही फार मोठं त्यांनी उभा केलेला एखाद्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं पाहिजे बिलकुल नाही. माझ्या लोकांची एकच माझ्याबद्दल कंप्लेंट असते की मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. एवढी जबाबदारी माझ्यावर राज्यामध्ये दिली जाते. मागच्या वेळेला गृहराज्यमंत्री होतो, अख्ख्या राज्यामध्ये मी फिरत होतो. एवढ्या मोठ्या मोठ्या दंगली झाली, रात्रीच्या रात्री मी तिथं पोहोचत होतो, दंगली मिटवत होतो. एकही गृहराज्यमंत्री आजपर्यंत दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. मी पहिला गृहराज्यमंत्री होतो. तो जो गृहराज्यमंत्री असताना पुन्हा निवडून आलो. अनेक दिग्गज गृहराज्यमंत्री पराभूत झाले कारण त्यांना जाता येत नाही आपल्या मतदारसंघामध्ये. तसं आता झालं आहे. मला मुंबईचा पालकमंत्री केलं, माझ्यावर शिक्षण खात्यासारख्या एवढ्या मोठ्या खात्याची जबाबदारी दिली, त्याच्यामध्ये 7.5 लाख नुसते शिक्षक आहेत, 2 कोटी विद्यार्थी आहेत. आणि मग मी माझ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. मी सातत्याने पाठवत असतो
विकास निधी पाठवत असतो, असंख्य विकास निधी पाठवला. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही किती पैसे आमच्यासाठी पाठवले तरी तुम्ही मला येऊन भेटलंच पाहिजे, आणि ते भेटायची आता वेळ आलेली आहे. आता मला जाऊन त्यांना भेटलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मी मंत्री आहे. त्यांनी मला आमदार केलं 3 वेळा, म्हणून मी मंत्री आहे. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मला मिळाल्या. त्याच्यामुळे माझं प्रेम माझ्या लोकांवर आहे, त्यांच्यामुळे मी मंत्री आहे. आता कोण काय बोलतो याच्यापेक्षा मला किती जास्तीत जास्त लोकांना भेटता येईल हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मी त्यांना भेटणार, त्यांच्या समस्या समजून घेणार, आणि त्यांना भरून भरून दिलेलं आहे. भाताच्या शेतकऱ्यांना दिले, किती बघा असंख्य भाताच्या शेतकऱ्यांना ताडपत्र्या दिल्या, क्रेट्स दिल्या, श्री पद्धतीची भात लागवड दिली. 30 क्विंटलवरून 100 क्विंटल लोक भात काढायला लागले. आंब्याच्या व्यापाऱ्यांना सगळं दिलं आहे, एक्सरे मशीन्स दिलेले आहेत त्यांच्या सोसायट्यांना. त्या काजूचा आता रस काढायची व्यवस्था केली आहे. काजू आता तर मी अखंड काम करत असतो. 22 तारीखला माझी परत ब्राझीलबरोबर चर्चा आहे. एखादा असा उद्योग आणायचा की काजूच्या चोथ्यापासून सुद्धा आता चिकन मटन सारखे पदार्थ तयार केले जातात, कबाब तयार केले जातात. ते सुरू झालं तर माझ्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार. मी काजू समितीचा अध्यक्ष होतो. उत्कृष्ट काजू धोरण मी दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी करून घ्यायची आहे. पहिल्यांदा काजूला ग्रँट मिळाली, कोणामुळे मिळाली? मी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि मिळवून दिले. हे पहिल्यांदा अनेक गोष्टी मी सुरुवातीला केलेल्या आहेत, आणि काजूचं धोरण यशस्वी झालं. निश्चितपणे संपूर्ण कोकणचा कायापालट होणार आहे. म्हणून ह्याच्या पुढे मला काम फक्त कोकणामध्ये करायचं आहे, कारण ह्या भूमीने मला मोठं केलेलं आहे. ह्या भूमीसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि ते माझ्या मोठेपणासाठी नाही, तर एक आपली जबाबदारी असते की ज्या लोकांमुळे आपण आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच लागेल, आणि कोकणाच्या माणसांचा तो माझ्यावर हक्क आहे. मराठी शाळांचं 23 तारीखला डॉक्टर निलेश राणे माजी खासदार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा भव्य शक्तीप्रदर्शन करून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे बरेचसे समर्थक निलेश राणेंचे आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत. आपण कसं पाहता याकडे? हे बघा, शेवटी युती ही महाराष्ट्रामधली एकसंघ आणि अखंड आहे. हे पूर्वीचं सुद्धा उदाहरण बघा की ज्या वेळेला पालघरची जागा आपल्याला पाहिजे असं शिवसेनेतर्फे आग्रह धरण्यात आला, त्यावेळेला त्यांना जागा तर दिलीच, परंतु त्याच्याबरोबर BJPने आपला कॅन्डिडेटसुद्धा दिला. त्यामुळे तो कॅन्डिडेट तिथे निवडून आला, आणि एक खासदार हा शिवसेनेचा वाढला. हे प्रेम शिवसेना आणि भाजपमध्ये नेहमी राहिलेलं आहे. आणि मुळात नारायण राणे साहेबांचा नेतृत्वाचा उदय हा मुळात शिवसेनेमधून झाला आणि बाळासाहेबांच्या ह्याच्याखाली झाला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आणि शिवसेनेमध्ये काय अंतर आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि हे ज्यावेळेला ॲडजस्टमेंट असते त्यावेळेला वरिष्ठ स्तरावरून झालेली ती ॲडजस्टमेंट असते. त्याच्यामध्ये जागा आणि जागेबरोबर चिन्हसुद्धा आणि उमेदवारसुद्धा देण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे, आणि ती फक्त महायुतीमध्येच आहे. इतर कोण तसं करू शकत नाही, कारण आमचं आयडिओलॉजी एक आहे. आमच्या पक्षांचं ज्याच्यावर आमचे पक्ष आधारित आहे ती विचारधारा एक आहे, म्हणून आम्ही एवढ्या मोकळेपणाने हे करू शकतो. आता ते प्रवेश करणार आहेत की नाही मला माहिती नाही. मुख्यमंत्री साहेबांचा ज्या दिवशी कार्यक्रम येईल आणि ज्या दिवशी अनाऊन्समेंट येईल त्यावेळेला आम्ही जाहीरपणे त्यांचं कौतुक आणि स्वागत करू. मराठी शाळांचं वेळापत्रक आहे ते CBSE प्रमाणे होणार आहे. समन्वय तुमच्या निवडणुकीत कसं राखणार? कारण अद्यापपर्यंत महायुती जरी झाली असली तरी तुमच्या मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी लांब आहेत तुमच्या. हे बघा, आज आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब येणार आहेत सावंतवाडीमध्ये, आणि एकदा त्यांनी आपल्या हातात सूत्र घेतली की ते सगळं काय ते व्यवस्थित करून दाखवतात. त्यांच्याबरोबर आदरणीय राणेसाहेब आहेत, दिल्लीला आहे, एकदा आले माझ्या मतदारसंघामध्ये. हे दोन्ही आमचे जर नेते आले की सगळं सुरळीत होणार. आपण काहीही काळजी करू नका. आणि आमचं प्रेम आहे माझ्याबद्दल, भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अजिबात काळजी करू नका. मराठी शाळांचं वेळापत्रक आहे ते CBSE प्रमाणे होणार आहे, आणि त्या शाळा आहेत ते एप्रिलपासून सुरू होणार अशा पद्धतीचं. एक अजून काय आहे की हे आम्ही CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारलेला आहे. आता बघा, नीटच्या परीक्षा कधी होतात? नीटच्या परीक्षेला म्हणजे सेंट्रल बोर्डचे लोक आरामात बसू शकतात. आपली मात्र मुलं बसू शकत नाही, कारण त्यांना आपल्या परीक्षेचं टेन्शन असतं. हे एकदा जुळजुळव करत असताना शिक्षकांना विश्वासात घेतलं जाणार, आणि शिक्षकांचं सहकार्य. माझी माध्यमिक शिक्षक संघाबरोबर सगळ्यांबरोबर बैठक झाली. सगळ्यांनी याचं कौतुक केलेलं होतं की CBSEचा अभ्यासक्रम आल्यानंतर मुलांची संख्या शाळांमध्ये वाढणार आहे. शेवटी शाळा चालल्या पाहिजेत ना. 1 मुलं, 2 मुलं, 5 मुलं, 10 मुलं अशा आपल्या शाळा असून काय उपयोग? आपल्या शाळांमध्ये सुद्धा 100-100, 200-200, 300 मुलं पाहिजे, आणि ती पाहिजे असतील तर असं काहीतरी वेगळं झालं पाहिजे. आणि हे वेळापत्रक ठरवत असताना शिक्षक संघटनांशी चर्चा होईल, आणि चर्चा झाल्यानंतरच वेळापत्रक होईल. आज CBSEचा अभ्यासक्रम स्वीकारणं याचा निर्णय झालेला आहे. माध्यमिकबरोबर चर्चा झालेली आहे, प्राथमिकच्या काही संघटनांच्या बरोबर चर्चा झालेली आहे. पण अधिक कोणाला चर्चा पाहिजे असेल तर ती चर्चा करण्यात येईल. आम्ही चर्चा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं अंमलबजावणी करत नाही.
भाई तुम्ही दोनदा म्हटलात की मी आता कोकणची जबाबदारी घेणार आहे. काय नेमकं विजन आहे कोकणसाठी? हे बघा, माझं विजन नाही, आदरणीय CM साहेबांचं विजन असं आहे की कोकण हा सर्वात संपन्न प्रदेश आहे. त्याच्यामुळे आमची जी सगळी मोठी महामंडळं आहेत, ज्याच्यामध्ये सिडको आहे, म्हाडा आहे, MMRD आहे, मुंबई कॉर्पोरेशन आहे, अशा खूप मोठ्या संस्था आहेत. तर ह्या सर्व लोकांनी, ह्या सगळ्या कोकणामध्येच काम करणाऱ्या विशेषतः संस्था आहे, कारण मुंबई ह्या सुद्धा कोकण विभागाचा एक भाग आहे. तर कोकणासाठी एक वेगळं असं त्याचं पोटेन्शियल आहे. त्याच्यामध्ये फिशरी आहे, ज्याच्यामध्ये टुरिझम आहे, ज्याच्यामध्ये कोकणामध्ये पडणारा प्रचंड पाऊस आहे की जे पाणी अडवलं गेलं पाहिजे, ते पाण्याचा वापर झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात बागायती ही फक्त कोकणामध्ये आहे. तर हे सगळे जे कोकणाचे प्लस पॉईंट आहेत ते घेऊन कोकण ही एक समृद्ध भूमी बनवायचं असं आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे. जे स्वप्न मी माझ्या जिल्ह्यामध्ये चांदा ते बांदा किंवा सिंधुरत्नमधून बघितलं, तेच त्यांचं स्वप्न हे संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी आहे. आणि याचा अनुभव कोणाला आहे? याचा अनुभव फक्त मला एकट्यालाच आहे, कारण मीच ह्या 2 योजना राबवल्या कोकणामध्ये. त्याच्यामध्ये आपण शेतपाट ही कल्पना कुठेच नाही आहे. शेतपाट आपण नव्याने दिले. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शेतपाटाला अगदी सर्वात कमी पैसे लागतात, परंतु भाताच्या शेतीसाठी शेतपाट पाहिजेच. तर अशा तऱ्हेचं एक वेगळं की ज्याच्यामध्ये आंब्यावर प्रक्रिया आहे, नारळावर प्रक्रिया आहे, फणसावर प्रक्रिया आहे. आज तर फणस सगळीकडे जगामध्ये एक्सपोर्ट होतो. काजू मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये होतो. किनारपट्टीवरची सगळी पिकं होतात. चांगलं म्हणजे खूप वैशिष्ट्य आहेत कोकणाची. आणि ही सगळी वैशिष्ट्य जर एकत्र केली तर कोकणचा कॅलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. फक्त हा विचार मुख्यमंत्र्यांनी हे करून हे कॉर्पोरेशन स्थापन झालं. पहिला निधी त्याला 500 कोटी. तर 500 कोटी हे काय माझ्या डिपार्टमेंटचा नुसता पगार आहे, तो 70,000 कोटी रुपये आहे. शिक्षण, एवढं मोठं शिक्षण विभाग आहे. मग तो मी शिक्षण विभागासाठी अनेक सुधारणा केल्या ना. टप्पा अनुदान दिलं, 66,000 शिक्षकांना टप्पा अनुदान दिलं. एक राज्य एक गणवेश आणला, पुस्तकाचं ओझं कमी केलं, कितीतरी गोष्टी केल्या. मुलांना सॉक्स दिले, शूज दिले, त्यांची स्कॉलरशिप 5 पटीने वाढवली. 1,500वरून एकदम 7,500 रुपये केली. प्रत्येक गोष्ट केली. मोठ्या 30,000 शिक्षकांची भरती सुरू केली आणि यशस्वीपणे ती करून दाखवली. केंद्रप्रमुखांच्या जागा भरायला सुरुवात केल्या. असंख्य सुधारणा केल्या आणि सुधारणा होतात. CBSE सारखा अभ्यासक्रम आणतोय. असंख्य सुधारणा आपण केल्या. मी त्याचं एक पुस्तकच काढलेलं आहे, मी तुम्हाला कधीतरी पुस्तक वाचायला देईन. हे केल्यानंतर आणि बघा सगळ्यात कठीण डिपार्टमेंट कुठलं होतं? शिक्षण विभाग. कारण तिथं खूप युनियन्स आहेत. सगळ्यांचं मन राखणं, त्यांच्याशी डायलॉग करणं फार कठीण असतं. परंतु मी विद्यार्थी केंद्रित शिक्षण विभाग बनवला की विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे. हे ठरवून आपण काम केलं आणि त्याच्यामध्ये यश आता मिळायला लागलेलं आहे. कोणीतरी आता ते डिपार्टमेंट चालवलं तरी ते यशस्वी होणारच याची मला खात्री आहे. आणि म्हणून शिक्षकांचं सुद्धा खूप प्रेम माझ्यावर आहे. कधी कधी हक्कासाठी भांडतात, पण तेवढंच प्रेम माझ्यावर करतात. त्याच्यामुळे हे सगळं प्रेम मी मिळवलं गेलं काही वर्षांमध्ये. 2 वर्षामध्ये चांगलं खासं मराठी विभागाचं चांगलं चालवलेलं. आता मला माझ्या कोकणासाठी काम करायचं. मी तुम्हाला, आणि मी मंत्री होणं वगैरे हा नशिबाचा भाग असतो, पण मी कोकणातच काम करणार एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि माझ्या लोकांना रोज भेटत राहतो, कारण ते फार माझ्या नाराज असतात, मी भेटत नाही. त्यांना आणि काय नको असतं, मी फक्त भेटलेलं पाहिजे आणि मागणीच नाही. हां, तुम्ही सांगाल तेव्हा बघा. अरे तिकीट तर मिळून दे. तिकीट मिळालं एक फॉर्म लागतो. भाई, आपण कोकण म्हणून सांगतात. कोकण म्हटलं की पर्यटन आलं. या पर्यटनाच्या माध्यमातून आपण कोकणचा विकास करणार आहात काय? 100%. मी जेवढ्या पर्यटनाच्या योजना आणल्या कोणीच आणलेल्या नाही. मी आता तुम्हाला सांगितलं की महिला हाऊसबोट चालवणार. कुठे इव्हन केरळमध्ये सुद्धा महिला हाऊसबोट चालवत नाही. इथं त्यांना मी 1 कोटी रुपयाची हाऊसबोट ही महिलांच्या गटाला चालवण्यासाठी देतो. म्हणजे एवढा आपण प्रोग्रेसिव्ह विचार करतो. अहो 100% तुम्ही बघा, मी 1 वर्षाच्या पर्यटन फुल फ्लेज सिंधुदुर्गमध्ये आणून दाखवणार. सगळे मी प्रकल्प मंजूर केलेले आहेत. फक्त मला, नाहीतर मला उभं राहण्याची इच्छा नव्हती. कशाला, मला असलं आवडत नाही. कोणी टीका करतात, कुठलाही मनुष्य आपल्याबद्दल येऊन बोलतो, मला नाही आवडत. माझ्या ते स्वभावात बसत नाही. पण आपण केलेलं अर्धवट टाकायचं काय काम? मग आपण निवडणुकीत चालतं, पण तुम्ही चालवू नका ना. काही आघाडीत बिघाडी झालेली पाहायला मिळते. काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात वाद विकोपाला गेलाय. नाना पटोलेंची तक्रार, नाना पटोलेंवर नाराज आहेत उद्धव ठाकरे असं समजते. तुम्ही कसं काय सांगा? आपण दुसऱ्याच्या ह्याच्यात नाक खुपसायचं नसतं असं मला स्वतःला वाटतं. त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवतील, त्यांना काय करायचं ते करतील. बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हापासून आम्ही सुद्धा त्यांच्यापासून लांब झालो. भाई, प्रकाश पर्वाच्या निमित्तानं तुमचा आता या मतदारसंघात जनतेशी संपर्क होणार आहे. कधीपासून हा जनसंपर्क तुमचा सुरू होणार आहे?
बघा आता तुम्ही आला, आता हे लोक आलेले त्यांना भेटलो की संपर्क सुरू झाला ना, यायलाच मिळत नाही. आज सकाळी माझा राज्यपाल महोदयांच्याबरोबर कार्यक्रम होता, मी आलोच नसतो जर संपर्क सुरू झाला नसता. सुरू होणार. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेतो दर नवरात्रीला. या नवरात्रीला चुकलेलं होतं. 2.5 शक्तिपीठांचं मी दर्शन घेतलं. रात्री 1ला सुरू केलं, संध्याकाळी 9:30ला शेवटचं सप्तशृंगी मंदिर बंद होतं, तिथून शिर्डीला गेलो. सकाळी दर्शन घेतलं, त्याला तिथले मला पुजारी जे कोण असतात तिथं ते आशीर्वाद देत असतात. त्यांनी सांगितलं की कामाख्या देवीला गेलं पाहिजे. म्हणजे परत 3.5 शक्तिपीठांचं पूर्ण झालं. कारण मी ह्याला जाऊन आलो होतो महालक्ष्मीला, त्यावेळेला पुन्हा गेलो नव्हतो. आणि तुम्हाला सांगायचं एवढा अभिमान वाटतो की महालक्ष्मीचं जे एक मित्रमंडळ आहे, म्हणजे महालक्ष्मीच्या सगळं तिथे सेवा करणार जे मंडळ आहे, त्यांनी मला महालक्ष्मीची साडी ही पाठवली आणि ती माझ्याकडे 1 तासाभरामध्ये साडी इथं सावंतवाडीला येऊन पोहोचवणार. हा देवाचा आशीर्वाद असतो आणि त्या देवाच्या आशीर्वादामुळे मी एवढी कामं करू शकतो. मी एक मिनिट झोपलो नव्हतं. 1ला रात्री सुरू केलं जर्नी, 9:30ला संपवलं. 9:30वरून साईबाबांच्या इथं पोचायला, शिर्डीला पोचायला 2 वाजलेले होते. झोपलो, 4ला उठून आरती केली, परत आपल्या कामाला सुरुवात. त्यांचा आदेश आला कामाख्या देवीला जाऊन या. कामाख्या देवीला गेलो, आशीर्वाद कामाख्या देवीचा घेतला, तुमच्याकडे आलो. आता माझ्या स्वयंभूचे आशीर्वाद घ्यायला जाणार केसरीला, तुम्ही आला म्हणून थांबलो. एकदा आपल्या देवी, परत आमची कर्लाई देवी आहे, तिला जाऊन एकदा नारळ ठेवला की मग संपर्क आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की मी एक अशी सिस्टम बसवणार आहे की प्रत्येक पंचक्रोशीमध्ये एक, जशी आता माझ्या ऑफिसला सिस्टम आहे तसा वेब कॅमेरा आणि स्क्रीन असणार. कोणालाही माझ्याशी बोलायचं झालं तर सकाळी एक ठराविक वेळ 9 ते 11 ते स्क्रीनवर मी दिसणार, ते माझ्याशी डायरेक्ट बोलू शकणार. माझी कामं करत असताना मी माझ्या स्टाफवर अवलंबून असता कामा नये, मी थेट माझ्या मतदारांशी बोललं पाहिजे असं मला वाटतं. ती सिस्टम आमचे हे संपलं, इलेक्शन संपलं की ताबडतोब ही सिस्टम, आता ऑफिसमध्ये ही सिस्टम ऑलरेडी आणून बसवली. ही आणि सिस्टम आपल्या आता प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचं भेटणार. दुखणंच हे आहे की आपण त्यांना भेटत नाही. तुम्हाला अरे थोडं मिनिट आता ऐका ना भाई, तुमची वेळ ऐकायची वेळ आली. आपल्याला वेळच नसतो, कार्यकर्ता तुमच्यासाठी येऊन थांबलेला असतो, आपण त्याच्यावर 2 मिनिटं पण बोलत नाही. मला जायचंय असंच कार्यकर्ता, हे कार्यकर्ता तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते दुखणं आहे ते आम्हाला सांगतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, माझ्यावरच्या ज्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्या मला पार पाडायला लागतात. तुम्हाला आता मी सांगितले की सकाळी राज्यपाल महोदय असताना मी गैरहजर राहूच शकत नाही, परंतु लोकांच्या प्रेमापोटी इथं आलो. मला माहिती आहे की मी चुकीचं काम केलेलं, चुकीचं म्हणजे नाईलाज होता, कारण वेळसुद्धा इथली सुद्धा मिटिंगची वेळ तीच राहिली, त्याच्यामुळे मला यायला लागलं. पण माझ्या जबाबदाऱ्याच अशा दिलेल्या आहेत की त्याच्यामुळे माझा नाईलाज होतो. म्हणून मी सांगितलं की याच्यापुढे माझ्यावर फक्त कोकणाची जबाबदारी ठेवा. जसं मी शिक्षण खातं सुधारून दाखवलं, मराठी भाषाच्या संदर्भातले अनेक प्रकल्प सुरू केले, तसं मी कोकणामध्ये काहीतरी करून दाखवू आणि मी परत भेटू शकतो. कोकणात मी असलो की आमच्या लोकांना भेटू शकतो. ते सगळ्यात आनंदाचा प्रश्न तो आहे. विकास करून दाखवेन, परंतु भेटायला मिळेल हे एक आनंदच आहे. त्या गावांमध्ये जायला मिळेल, लोकांना भेटायला मिळेल. दुसरं एक शाळांची वेळा होता ना, शाळांच्या वेळा बदलण्याचे पूर्ण अधिकार हे शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हे अधिकार वापरले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातलं परिपत्रक मी काढलं. त्यावेळेला आता शिक्षणाधिकारी करायला लागले. नाहीतर पहिल्यांदा ज्यावेळेला मी वेळ बदलली त्याच वेळेला मी अधिकार दिलेले होते की त्यांना अधिकार आहेत शिक्षण अधिकारी. काही एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वेगवेगळे निर्णय त्यांनी घेतले जे महाराष्ट्र हिताचे होते. आता निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला पाहायला मिळतील का? आता बघा, आज तर त्यांच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखालीच ही निवडणूक होते आणि आमची देवाला प्रार्थना आहे की असेच चांगले मुख्यमंत्री कायम राहावे अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि ते होणार, कारण लोकांचं प्रेम खूप आहे त्यांच्यावर आणि आज त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे काम करत असताना वरिष्ठांच्याबद्दल नेहमी हे वरिष्ठांनी केलं आहे हे सातत्याने ते बोलत असतात. पंतप्रधान महोदयांच्याबद्दल बोलतात, गृहमंत्री महोदयांच्याबद्दल बोलतात, फडणवीस साहेबांच्याबद्दल बोलतात. म्हणजे दुसऱ्याचा आदर कसा ठेवायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे काम तर करतात, परंतु त्याच्याचबरोबर कोणामुळे आपण हे कामं करू शकतो याची जाणीव ते कधीही विसरले नाही आणि ह्याला खरा शिवसैनिक म्हणतात.